हा एक खेकडा आणि हा मराठी खेकडा. मराठी खेकडा नाही. काय ना कुठली का एंटर एंटर कुठली का. अरे हिरवा निसर्ग हा भवती जीवन सफर करा मस्तीने मन सरगम जय शिवराय मित्रांनो, आज आपण जाणार आहोत एका अशा नयनरम्य स्थळी जिथलं निसर्ग बघून तुमचं मन हे प्रसन्न होणार आहे. तर तुम्हाला एक हिंट देतो, बघा तुम्हाला समजलं तर. आपण ज्या जागेवर जाणार आहोत त्या जागेचं नाव युरोपियन काळात जेव्हा युरोपचे लोक आपल्याकडे यायचे तेव्हा त्यांनी जिब्लास्टर असे ठेवले होते. नाही समजलं? दुसरं सांगतो, एक रायरी सुद्धा त्या जागेचे एक नाव आहे. बघा तुम्हाला आठवलं तर कमेंट नक्की करा. हा आहे संचित, आपली टीम मी तुम्हाला दाखवतो. हा आहे संदेश, ऋषिकेश आणि शेखर. अशा आपण आज टोटल 5 जण जाणार आहोत. तर चला जाऊया. मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे इथे निजामपूर पासून आतमध्ये रोड आहे. इकडून मागूनच रोड येतो पूर्ण. तिकडून आम्ही आलेलो आहे. आता इथून सरळ हा सरळ रोड आहे. हा पूर्ण रोड जातो पुढे रायगडला. तिकडे गेल्यानंतरचं दृश्य तुम्हाला आम्ही दाखवतो तुम्हाला. अतिशय सुंदर असं दृश्य इथे झालेलं आहे माझ्या समोरच बघताय. आता ही सर्व जे आहे ते सगळं सह्याद्री पर्वतरांग आहे. आणि इथून आम्ही आता जात आहे एकदम पावसाळ्यामध्ये, म्हणजे जून महिना आणि जुलै महिन्याची स्टार्टिंग आहे. जून महिन्याची एंडिंग म्हणजे अतिशय सुंदर इथं पाऊस वातावरण आपल्याला देत राहते. तुम्ही बघू शकता ग्रीनरी आलेली आहे आणि पाऊस पण नुकताच पडून गेलेला आहे. जेव्हा पाऊस नुकता पडून जातो त्यानंतर त्याची सुंदर दृश्य आहे तुमच्या समोर आम्ही आता देतच आहे. आणि तुम्ही बघतच असाल. आणि हा रोडनी जेव्हा निजामपूरच्या रोडनी आम्ही जातो त्यावेळेस एकदम जागेवरची नागमोडी असे वळणे पण खूप आहेत. आणि त्या वळणासाठी म्हणजे स्पीड ब्रेकर जिथे जिथे दिलेलं आहे तिथं तुम्हाला स्पीड कमी करावीच लागेल. हे बघा मित्रांनो, इथे कुंभे वॉटरफॉल आहे. म्हणजे तो जो मागून आपण बघितला रोड तो इथेच जातो बघा. दिसतोय का तुम्हाला? जिथे वॉटरफॉल पाणी पडतंय तो ॲक्च्युअलमध्ये कुंभे वॉटरफॉल आहे. आता रायगडवरती जाऊन एकदम क्लिअर विजन दिसतं कुंभे वॉटरफॉलचा. ते तिकडे जाऊन तुम्हाला दाखवूच आम्ही ते. आता किती सुंदर असं दृश्य झालेलं आहे. पुढची ट्रिप ही कुंभे वॉटरफॉलचीच असणार आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आत्ताच. आणि अजून आम्ही सिक्रेट वॉटरफॉल, देवकुंड, अजून कुठे जाणार आहे देवेश आपण? अजून जाऊ आपण. अशी अनेक ठिकाणे आहेत जिथं आता तुम्ही आधी बघितली सुद्धा नसाल, पण आता ती तुम्ही बघाल फक्त आमच्या मार्फत. वा वा वा, मस्त मस्त. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आत्ताच. आपण पुढचा ब्लॉग एन्जॉय करू. मग कसं वाटतंय तुला या रोडवरती रायडिंग करताना? काय बोलतोय? काय ना कुठली का एंटर कुठली का. हा एंटर कुठली का एंटर एरोडायनामिक. हा आईला काय सीन आहे यार. अरे हिरवा निसर्ग हा भवती जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा. मग काय बोललो मी? मन सरगम छेडा. तर मित्रांनो, आपण आलो आहोत आपल्या पहिल्या गंतव्यावर, जे आहे जिजामाता समाधी. बघूया आतमध्ये कसं आहे. तर आता आम्ही जातो रायगडावरती जे वाघबू आहे ते बघायला चाललेलं आहे. आणि हॉटेल शिवप्रसाद हॉटेल त्याच्या बॅक साईडने हा रूट आहे. तर मग तुम्ही बघू शकता एकदम ट्रेकिंग सारखा रूट आहे. बघा
इकडून पूर्ण खालती रायगडवाडी गाव आहे, तो दिसतो पूर्ण इथून. इकडून चालताना थोडं नीटच चालावं लागतं. फुल ट्रेकिंग सारखं. इकडून जर पाय सटकला तर मग डायरेक्ट माणूस खालतीच जाईल, डायरेक्ट रायगडवाडीमध्ये. हो का, किती खालती अशी दरी आहे, खोल दरी आहे जागेवरती. पूर्ण धुकं इथं झालेलं आहे. हो का. हो का, हे पूर्ण इथून हा व्ह्यू आहे. हो का, हे आहे वाघबीळ. सुंदर असं दृश्य आहे. हा एक खेकडा आणि हा मराठी खेकडा. मराठी खेकडा नाही. हे मी तर माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा बघतो. आता कुठेतरी गोवा नाही तर त्याच्या नावाचे निरीक्षणासाठी वापरला जात असेल. जेव्हा गणी वगैरे इथून येत असते तेव्हा एकमेकांना नजर ठेवायची. त्यांच्या चांगलं माध्यम होतं तेव्हा काळात. आणि इकडून एक आहे दादा. हो का. महादरवाजाच्या इथून आत आल्यावर तुम्हाला इथं उजव्या साईडला हत्ती तलाव दिसेल. इथे जेव्हा पूर्वी उन्हाळा असायचा तेव्हा हत्तींना धुण्यासाठी आणलं जायचं. तिथून डाव्या साईडला जर तुम्ही बघाल तर इथे हनुमान टाकी म्हणून एक आहे. त्या मोठ्या अशा टाक्या आहेत. तर चला बघूया.
आहे त्यांची ही निवासस्थान आहे. त्यांची जरा यांना दाखव, ही किती तिकडे पण आहेत. आता तुम्हाला फॉगमुळे दिसत नसेल घरांची, क्लिअर दाखवलं. किल्ल्यांना समजलं जात होतं तर राजाने आज कोणता तरी किल्ला जिंकलेला आहे, पुन्हा विजयस्तंभ असं म्हटलेलं बा. त्या विजयस्तंभासारखा अजून एक छोटा आहे वरती, तो शिवरायांचा सज्जा होता. गॅलरी, बाल्कनी, राजांचा सज्जा. या चौकानामध्ये जमिनीमध्ये खूप अंधारामध्ये खुली रूम आहे. या रूमचं नाव आहे खलबतखाना खोली बा. खलबतखाना खोली म्हटलं की सिक्रेट रूम झालं बा. आपल्या राजांची खूप हेर होते बा. हेर प्रमुख बहिर्जी नाईक, स्वराज्याचा तिसरा डोला. बहिर्जी नाईक गावोगावी जाऊन खबरी घेऊन कोणत्याही वेशामध्ये रायगडावरती येऊन त्यांची गुप्त चर्चा होत होती पहा. त्यामुळे गुप्त खलबतखाना नवरत्नशाला असं म्हटलेलं आहे. पुढे पहिलं या साईडला इथं खाली एक मोठा हौद आहे. आता इथून दिसत नाहीये ढग आहे, पण एक मोठं तलाव आहे गंगासागर. गंगासागर म्हटलं की खोली 32 फूट आहे. त्याच्या आतमध्ये विहीर आहे. गंगासागर नामकरण का पडलं? राजांच्या राज्याभिषेकासाठी काशीवरून गागाभट्टाने होते बा, आणि गागाभट्टाने आणलेल्या 7 नद्यांचं समुद्रांचं पाणी आणलं होतं. उरलेलं पाणी याच तलावामध्ये सोडण्यात आलं. तुम्हाला इतिहासामध्ये तीर्थ गंगासागर असं म्हटलेलं आहे. गंगासागर. आता आपण आपल्या राजांच्या दरबारामध्ये, राज दरबारामध्ये जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.